सुरुवात डायरेक्ट कपडे बिपडे घालून बाहेर जातानाच केलेली आहे. कारण जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, आज तिकडे चाललं आहे. लग्न 12चं आहे, आता 11 वाजायला आले, 15 मिनटं उरलेत. जरा लवकरच चाललं आहे. मित्र वगैरे सगळे येतात ना, आणि काही काम वगैरे असेल तर थोडंफार करता येतं, त्यामुळे चाललं आहे. आणि मेन गोष्ट अशी, पावसाचं वातावरण आहे अजून. सध्या तर पाऊस पडत नाही आहे, पण वातावरण तर आहे, त्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही. आणि लग्न माझ्या घराच्या भरपूर जवळ, म्हणजे हायवेला गेले की लगेच आहे. तर काही लांब जायचं तसं काय हे नाही, प्लॅन नाही. तर मी आपले मोपेड घेऊन जातो, कारण आता तिथं सॅक तर घेऊन जाऊ शकत नाही रेनकोट वगैरे ठेवायला. त्यामुळे मोपेड नेतो. आपली एव्हरग्रीन ही बंट्या घेऊन येणार आहे, म्हणजे माझं रेनकोट बिनकोट ठेवता येते ना, त्यामुळे ही घेऊन चालले. चला आता आपण ना डायरेक्ट कार्यालयामध्ये भेटू. 2 वेळा इकडनं गेलो मी, पण मला दिसला नाही. आणि मित्र जातो ना त्या पायऱ्यांपाशी. आलो आहे आता आपण आपल्या गाडीजवळ. झालेले मस्त लग्न, बाकी सगळे गेले. सगळ्यांनी कार आणली होती, मी इथंच राहतो त्यामुळे मी टू व्हीलरवर आलो होतो. आता मी पण निघतो आपल्या घरी. पाऊस अजून चालू आहे पाऊस, पण मी फक्त वरतच घातलेले, खालचं घातलेलं नाही. बघू आता पुढे गेला लागलं ते घालू. झोपणार होतो मी पण 6:30 वाजलेत, कारण डोक्याला दुखायला लागले. आणि नवीन आले म्हणजे रिलीज आधी झालं असेल, पण आत्ता आलंय एनोला होम्स 3. शेरलॉक होम्सच्या बहिणीची पिक्चर आहेत. 1, 2 दोन्ही बघितले, आत्ता 3 आलंय. आणि हा आलाय म्हणलं, आणि मी बघणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे आता बघत बसलो इथे बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये बघायचं कारण हे की मी झोपणार होतो. आता झोपणार नाही, कारण 6:30 वाजले. दिवा लावून झाल्यानंतर यांचं खाऊन पिऊन झालं. हे काय तुम्ही वडापाव करणार आहे ना? मी वडापाव करणार आहे ना. माझं तर आता माझी परिस्थिती उरलेली नाही आता जेवण करण्याची, कारण मी लई जेवण केलेलं आहे. मित्र होते, सगळ्यांच्या नादानी झालं जेवण तर झालं. आता पिक्चर बघणार, झोपून झालं. हे बघा नक माझं कसं झालं. हे असं व्हायचं कारण, आत्ता हे मॉनिटर मी उभा ठेवला होता इथं, आणि हा टेबलपाशी गेलो, आणि मला वाटलंच, जरा असं मनात आलतंच की हे पडू शकतं. आणि मी कशासाठी तरी बोललो, आणि तेवढं ते पडलं. म्हणजे असं कलंडलं, इथं खाली पडलं, आणि असं इथं असं पडलं. आणि मी असं पकडायला गेलो जोरात. हे लोखंडी आहे ना सगळं, हे लागलं. हे बघा लय दुखते. आणि आज दिवसभरात हे दुसऱ्यांदा माझ्या नकाला लागले. सकाळी इथं लागलं फरशीला, मी कार्यालयात लागलं, आणि आत्ता लागलं. बाई मी काय करतोय आता, शेता नसती सकाळची 2-4 तास, माझी मॉर्निंग शिफ्ट चालू आहे, तर शिवाजकडे लक्ष देत काम करावं लागतं. तर थोडे दिवस मला माझं बसतान बाहेर हलवायला लागणार आहे. इथं ठेवून मी काम करणार आहे त्या इस्त्रीच्या शेजारी. त्या इस्त्रीच्या टेबलवरती काम होतं, पण त्याच्यावरती लॅपटॉप ठेवावा लागतो. लय दुखायला लागले, घाण. नशीब ह्या बोटाने फक्त माऊसचं काम आहे, तरी बोट दुखते. ठीक आहे, जाऊ दे, कर्म असतील माझे काहीतरी चुकीचे. तर त्यासाठी बाहेर येतोय मी थोड्या दिवसासाठी, बाहेरच काम करणार. ते खेळतं ना बाहेर. हां, लॅपटॉपवरती तिथं त्या इस्त्रीच्या टेबलवरती लॅपटॉप ठेवून काम होतं, पण मॉनिटर असलं ना मोठं की काम जरा फास्ट होतं. आणि ते मॅक बुकला काय आहे, ते जे नंबरचे बटन आहेत ना, ते वरती आहेत, मला साईडला लागतात असे. त्याने फास्ट काम होतं जरा, त्यामुळे मॉनिटर बाहेर न्यायचं, नाही तर काही कारण नव्हतं. तर नेतोय बाहेर थोड्या दिवसासाठी. तर माझा सेटअप आता विषय हा आहे की हे पडलं स्क्रीन त्या ह्याला बेडला लागलेली, चालू होते का बघू आपण ना.
बटन दाबतात. चालू होऊन कसं दिसते भाऊ. चांगलं आहे काय झालेलं नाही अजून. माझी तर फाटली होती काहीतरी झाले का म्हणून, पण बोटाला लागले, ठणकायला लागले. आता 9 वाजलेले झाले. आजचा दिवस संपलेला आहे. सगळ्यांची जेवण बिवणं वडापाव वगैरे घेऊन झालेले. तर मी वाटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत टाटा बाय बाय.